नमस्कार मित्रांनो, जो काही 1 जूनला जो काही MPSCचा गट क चा जो काही पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहोत। आपण त्या संदर्भात गट क च्या कट ऑफ बद्दल चर्चा करू। त्या अगोदर जे काही जाहिरातीमध्ये कोणत्या जागा होत्या त्याबद्दल एकदा बघू। टोटल 1473 जागा होत्या। त्यापैकी राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइजच्या जागा नव्हत्या, तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकच्याही काही जागा नव्हत्या। त्यामुळे जेवढ्या काही जागा आहेत तेवढ्या 4 पोस्टच्या जागा होत्या। लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक। त्यापैकी लिपिकच्या आणि कर सहाय्यकच्या जागा सगळ्यात जास्त आहेत, ह्यांच्या जागा आहेत कमी, पण टोटल जागा 1473 आहेत। एकदम सुरुवातीला 1333 जागा होत्या, त्याच्यामध्ये जागांची वाढ होऊन 140 जागा वाढल्या आणि आता सध्या 1473 जागा आहेत। काही माहितीनुसार अजूनही काही जागा वाढणार आहेत, 300 पेक्षा जास्त जागा वाढणार आहेत, पण आपण सध्या 1473 या जागांचाच विचार करता आपल्याला जे काही मार्क आलेले आहेत त्यानुसार आपण बोलू। पेपर झालता 1 जून 2025ला आणि त्याची आन्सर की कालच आलती जी बुधवारी। त्याच्यानुसार बऱ्याच मुलांनी त्यांचे स्कोर काढलेले आहेत। काही मुलांचे स्कोर छान आहेत, काही मुलांचे स्कोर गट ब पेक्षा थोडेसे कमी आलेले आहेत। पेपरची काठिण्य पातळी गट बी पेक्षा अवघड होती, त्याच्यामुळे स्कोर कमी येणं थोडंसं साहजिक आहे। तर पेपर सोपा होता की अवघड होता हे पहिल्यांदा आपण बघूया। तर एकूण टोटल 100 प्रश्न होते, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, त्याच्यानुसार 100 मार्क। त्याच्यानुसार जर आपण काढलं तर टोटल इतिहास बघा, भूगोल बघा किंवा राज्यशास्त्र असू द्या, प्रत्येक विषयांचे जे काही 100 10 15, अर्थशास्त्राचे 15, सामान्य विज्ञानचे 15, चालू घडामोडीचे 15, गणित बुद्धिमत्ताचे 20 असे टोटल 100 प्रश्न होते। त्याच्यापैकी काठिण्य पातळी जर आपण बघितली तर पेपर सोपा, मध्यम आणि काही प्रश्न अवघड स्वरूपाचे असे होते। तर टोटल जर 40 प्रश्न बघितले तर आपण टोटल जवळपास अवघडच्या लेवलचे होते। तर एवढे प्रश्न जर अवघड लेवलचे असतील तर पेपर आपण एकदम मध्यम स्वरूपाचा आहे असं आपण कन्सिडर करू शकतो। कारण सोपे जरी प्रश्न तुम्हाला सोपे किंवा मध्यम स्वरूपाचे जरी प्रश्न 61 दिसत असले तरी अवघड प्रश्नांची संख्या ही काही कमी नाही। जर तुमचे 39 पैकी जर अवघड प्रश्न आहेत त्यापैकी जरी तुमचे 30 ते 32 प्रश्न चुकत असतील तर स्कोर साधारणतः 50-55च्या आसपास एक जाऊ शकतो, पण त्यासाठी अटेम्प्ट तुम्हाला 100 मार्काचा असणार, 100 प्रश्नांचा असणं आवश्यक आहे। आणि 100 प्रश्नांचा अटेम्प्ट ठेवायचं म्हटलं तर गट क सारख्या परीक्षेमध्ये ते 1 तासामध्ये शक्य होत नाही। तर सगळ्या बाबींचा विचार करता आपण गणित बुद्धिमत्ता जवळजवळ 11 प्रश्न हे सोपे किंवा मध्यमपेक्षा जास्त अवघड होते। त्यानुसार सामान्य विज्ञान हा एक आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 6 प्रश्न हे अवघड होते। नॉर्मली गट ब मध्ये आपल्याला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल हे सगळे विषय सोपे होते। त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता सुद्धा सोपं होतं, फक्त चालू घडामोडी गट ब मध्ये अवघड होतं। पण गट क च्या परीक्षेमध्ये चालू घडामोडी तेवढ्या फार अवघड नव्हत्या जेवढ्या गट ब मध्ये। तर जरी हा आकडा 7 दिसत असला तरी काही प्रश्न ह्या 7 मधून सुद्धा तुम्हाला इलिमिनेशन मेथड यूज करून ते सोडवता आलेले असते। त्यामुळे गट ब च्या तुलनेत जे काही चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स आहे ते थोडंसं सोपं होतं। पण बाकीचे जे विषय आहेत जसं की गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला जवळजवळ ह्या 60 मिनिटांमध्ये 5 मिनिटं तर तुमचे सुरुवातीचे आणि शेवटचे थोडेसे जातातच, त्यामुळे 55 मिनिटांपैकी तुम्हाला जवळजवळ 35 ते 40 मिनिटांमध्ये तुम्हाला GSचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागला। त्याच्यामुळे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताकडे मुलांनी वेळ दिला, जवळजवळ 20 मिनिटं तरी मुलांचे राहिले असतील गणित बुद्धिमत्ताला। पण ह्या 20 मिनिटांमध्ये हे 20 प्रश्न सोडवणं ह्या गट ब प्रमाणे शक्य नव्हतं, कारण प्रश्नांची काठिण्य पातळी आणि क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेशन खूप जास्त प्रमाणात होते। त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचे मॅक्स जास्तीत जास्त 15 ते 16 प्रश्न अटेम्प्ट झालेले असतील एकदम चांगल्या कंडिशनमध्ये, पण नॉर्मली 10 ते 12 प्रश्न अटेम्प्ट व्हायसारखे होते चांगला अभ्यास असेल तर। त्यामुळे आपण मार्क जर पकडले तर आपण असं म्हणू शकतो की 10च्या आसपास मार्क गणिताला येऊ शकत होते। तसेच हा आकडा गट बला जवळजवळ 15च्या आसपास जात होता। त्याच्यामुळे एकूण विचार करता मॅथ आणि करंट अफेअर्स असेल किंवा सामान्य विज्ञान असेल, ह्या 2-3 विषयांचा विचार करता हे थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन होते किंवा हार्ड लेवलचा तो टॉपिक होते। बाकीचा पॉलिटी हा गट ब सारखाच होता, तोही खूप सोपाच होता। भूगोल
आणि इतिहास हेही जास्त अवघड नव्हते. जरी भूगोलमध्ये 4 प्रश्न दिसत असेल तरीही 1 ते 2 प्रश्न हे तुम्ही इलिमिनेशन मेथडने सोडू शकत होतात. एकंदरीत काय आपण म्हणू शकतो की पेपर हा मध्यम स्वरूपाचाच होता. मध्यम ते थोडंसं अवघड असं आपण बोलू शकतो. कारण ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे त्या मुलांना साहजिकच ह्या 60 प्रश्नांपैकी सिली मिस्टेक जर टाळल्या तर आपण 50 ते 52 प्रश्न बरोबर येण्यासारखे होते आणि ह्याच्यातले जवळजवळ नाही म्हणलं तरी 4 ते 5 प्रश्न आपण बरोबर आणू शकत होतो. अशा आपण टोटल आपला आकडा 58-59 प्रश्नांचा बरोबर नेऊन जवळजवळ यातून निगेटिव्ह जाऊन आपल्याला 53-54 स्कोर हे एकदम येऊ शकत होते जर आपल्या सिली मिस्टेक टाळल्या तर. पण MPSCमध्ये सिली मिस्टेक होतात त्याच्यामुळे स्कोर आपला जवळजवळ 58 किंवा 59 न राहता तो जवळजवळ 50च्या आसपास येतो. आणि तुम्हाला बरेच विद्यार्थी हे 50 ते 55 ह्यामध्ये तुम्हाला भरपूर विद्यार्थी आढळतील. आणि ज्या मुलांच्या काही मिस्टेक झालेली असतील किंवा त्यांच्याकडून थोड्याफार चुका झालेल्या असतील गटबच्या तुलनेत त्या मुलांचा स्कोर हा तुम्हाला 45 किंवा 49-50 ह्या रेंजमध्ये तुम्हाला आढळेल. त्याच्यामुळे जास्त विचार न करता तुम्हाला जसा सोपा अवघड किंवा मध्यम पेपर गेले तसंच इतरांनाही गेलेला असणार आहे. पेपर हा मध्यम ते अवघड स्वरूपाचाच होता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की अगोदर सेफ स्कोर कोणता म्हणता येईल किंवा कट ऑफकडे वळण्या अगोदर आपण सेफ स्कोर काय म्हणायचं किंवा सेफ स्कोर कशाला म्हणू शकतो. ज्या दृष्टीने आपण मेन्स आपली जी काही गटकची मेन्स आहे त्यासाठी आपण पात्र ठरवू किंवा आपण निवांत राहून जास्त टेन्शन न घेता आपण अभ्यासाच्या दृष्टीने जाऊ त्याला आपण एक सेफ स्कोर बोलू शकतो. एकंदरीत पूर्ण जागांचा विचार केला तर एकूण जागा ह्या 1473 होत्या. जसं पहिलं आपण बोललो पहिल्यांदा 1333 आणि त्याच्यामध्ये 140 जागांची भर पडली. अजूनही काही जागा वाढणार आहेत. त्या वाढल्या तर कट ऑफमध्ये काही थोडाफार फरक पडू शकतो. ह्या परीक्षेमध्ये जवळजवळ 2,13,000 विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला होता. आणि जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ते सर्वच विद्यार्थी उपस्थित राहतील असं नाही. त्याच्यापैकी जवळजवळ 20 ते 22% आपण 25%ही म्हणू शकतो. कारण ही पूर्वपरीक्षा आहे. पूर्वपरीक्षा आणि त्यातल्या त्यात गट क आहे त्यामुळं ह्या पूर्वपरीक्षेला अनुपस्थिती जास्त असते विद्यार्थ्यांची. कारण पोस्ट होल्डर असतील किंवा ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ती मुलंही नंतर ही परीक्षा देत नाहीत. एकतर ही परीक्षा अगोदर जी काही 2 फेब्रुवारीला होणार होती ती जवळजवळ 4 महिन्यांनी उशीर राहून आता जून महिन्यामध्ये झाली. त्याच्यामुळे ज्या 4 महिन्यामध्ये ज्या मुलांना पोस्ट पेटली किंवा ज्यांची जॉईनिंग झाली त्याही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली नसणार आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पोस्ट होल्डर विद्यार्थी ह्या गट क मध्ये म्हणजे गट क ही काही लहान परीक्षा नाही आहे पण त्या तुलनेत इतर परीक्षा आहेत ज्यामध्ये विद्यार्थी पास झालेले असतात. त्यामुळे विद्यार्थी जे काही पोस्ट होल्डर आहेत ते बऱ्यापैकी ह्या एक्झामकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळं ही संख्या जास्त नसते पण नाही म्हणलं तरी ही संख्या ही हुशार विद्यार्थ्यांची किंवा ज्यांना मार्क्स घेण्याची जास्त शक्यता असते त्या विद्यार्थ्यांची ही संख्या आहे. त्याच्यामुळे ह्या जरी तुम्हाला हा आकडा लहान दिसत असला तरी ह्यांचा इम्पॅक्ट परीक्षेवर किंवा कट ऑफवर जास्त पडण्याची शक्यता असते. ह्यांची जास्त इम्पॅक्ट कधीही जास्त पडत नाही. पण एकंदरीत आपण जरी काढलं तर 2,13,000 मधून जरी 20% जरी आपण बाजूला काढलं तरी जवळजवळ 40 ते 45,000 हे विद्यार्थी हे ॲब्सेंट असतात. दुसरं आहे जागा वाढण्याची शक्यता. आता सध्या तरी आपल्याकडं उपस्थित माहितीनुसार आपल्याकडे जवळजवळ 1473 जागा आहेत. पण ह्याच्यामध्ये किती जागा वाढतील किती जागा नाही हा नंतरचा मुद्दा आहे. ह्याच्यानुसारच अभ्यास करायचा, ह्याच्यानुसारच कट ऑफ आपण बघायचा. जागा वाढल्या तर चांगलीच गोष्ट आहे. अशाच जागा वाढण्याची शक्यता गट ब च्या पण परीक्षेला होती पण तिथं काही जागा वाढल्या नाहीत. त्याच्यामुळे गट ब चा आपल्याला कट ऑफ बघितला असेल तो इतका जास्त लागला. त्याच्यामुळे ह्या शक्यताच असतात जोपर्यंत जागा वाढत नाहीत. त्याच्यामुळे जागा वाढण्याची जरी शक्यता असली जरी जागा वाढल्या तरी 300 जर जागा वाढल्या तरी कट ऑफमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 मार्कांचा फरक पडू शकतो. चौथा आणि शेवटचा एकदम मुद्दा जो राज्यसेवा मेन्स आणि गट ब मेन्स आहेत. राज्यसेवा मेन्स ही 27, 28 आणि 29 मेला आत्ताची चालते आणि गट ब ची मेन्स आहे ती 29 जूनला आहे. तर ह्या 2 परीक्षांचा काही फरक पडू शकतो का तर ह्या परीक्षा राज्यसेवेच्या मेन्समध्ये आणि गट क च्या मेन्समध्ये जवळजवळ 2 ते 3 दिवसांचाच फरक होता. त्याच्यामुळे ह्या परीक्षेमध्ये ह्या मुलांनी फक्त करंट अफेअर्स वाचून त्यांना तो पेपर कव्हर करायचा होता. कारण सायन्स आणि बाकीचे विषय फक्त सायन्स आणि करंट अफेअर्स हे 2च विषय त्यांना वाचायचे होते. बाकीचे विषय त्यांनी ऑलरेडीच थोडेफार राज्यसेवेच्या ह्याने प्रिपरेशन त्यांनी वाचलेले आहेत. त्यांना अनुभवही जास्त चांगला असतो. त्याच्यामुळे ह्या राज्यसेवेच्या मेन्सच्या पोरांना तो पेपर तुलनेने तेवढा अवघड जाणार नाही. गट ब च्या मेन्स ही पोरं ऑलरेडीच प्रिपेअर आहेत. यांचं करंट अफेअर्सही वाचून झालं आहे प्लस मॅथ रिजनिंगचंही त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. इथेही 6,000 पोरं आहेत. जवळजवळ
सॉरी इथं 8,000 पोरं आहेत, इथं 6,000 मुलं आहेत. ही 6,000 मुलं आणि ही 8,000 मुलं, ही पोरं जवळजवळ चांगली प्रिपरेशनमध्ये असणार आहेत. त्यामुळे ह्यांना गट ब चा पेपर हा चांगलाच जाणार आहे. ह्या विद्यार्थ्यांना नाही म्हणलं तरी 55च्या आसपास ह्यांना मार्क येणं साहजिक आहे. ह्या सगळ्या बाबींचा एकंदरीत विचार करता असं म्हणता येईल की हे मुद्दे आपण विचारात घेऊन थोडेफार आपण कट ऑफच्या दृष्टीने विचार करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं पेपर सोपा आहे की हार्ड आहे आणि एकूण जागा, ह्या 2 जागेवरून आपण कट ऑफ काढू शकतो. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर आपण एकदा कट ऑफकडे जाऊया. अंदाजे कट ऑफ बघतोय. कोणीही मार्केटमध्ये खूप चांगले विश्लेषक आहेत, खूप अनुभवी आणि ज्ञानी व्यक्ती आहेत. त्या सर्वांनी मागच्या एक्झामचा किंवा मागच्या झालेल्या परीक्षांच्या अनुभवावरून कट ऑफ काढलेला असेल. त्याच्यानुसार आपणही एकदा सांगू की जागा आणि पेपरची काठीण्य पातळी ह्या 2 गोष्टीवरून आपण कट ऑफ काढत असतो. आणि सगळ्यात जास्त ह्या 2च गोष्टी मॅटर करतात. तसं बघायला गेलं तर आता ही 1473 जागा आहेत आणि काठीण्य पातळी ही जवळजवळ मध्यम ते अवघड स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की पेपर एकदम गट ब सारखा सोपा होता आणि जागा ही गट ब सारख्या कमी आहेत. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तरी आपल्याला समजून येईल की गट ब पेक्षा तर कट ऑफ नक्कीच खूप कमी लागणार आहे. पण कमी म्हणजे नेमकं किती, तर कमी म्हणजे किती लागत असतो, तर एवढाही कमी नाही लागणार की जेवढा आपण ह्या जागांकडे बघून आकडा सांगतोय आणि पेपरची काठीण्य पातळी बघतोय. आता ह्या 1473 आयोग काय करतं, ह्यांच्या 17 पट जागा घेत असतं मेन्सला. तर ह्याच्या जवळजवळ 25,041 समथिंग काहीतरी मुलं येतील. थोडा आकडाही मागापुढे होईल, कधी 18 पट, कधी 16 पट, कधी 17 पट, पण एवढे तर विद्यार्थी 25,000 प्लस विद्यार्थी या मुख्यसाठी पात्र होणार आहेत. हाच आकडा गट ब ला 8,000 प्लस काहीतरी होता. त्यानुसार गट क ला जवळजवळ 25,000 विद्यार्थी असणार आहेत. हा आकडा खूप जास्त आहे. 8,000 आणि 25,000 मध्ये खूप फरक असतो. इथं जवळजवळ 62.5चा कट ऑफ लागलाय. तर हा आपण ह्याच्यावरून एक अंदाज घेऊ शकतो. तर कट ऑफसाठी बघा, ज्यावेळेस 2021चंच उदाहरण घ्या. 2021 मध्ये जवळजवळ 1179 जागा होत्या टोटल गट कच्या. त्यावेळेस कट ऑफ लागलेला 49.50. त्यावेळेसही पेपर ह्याच लेवलचा होता किंवा सेम असाच म्हणता येईल आपल्याला. 1179ला जर 49.50 लागत असेल तर आपण थोडंफार अंदाज काढू शकतो की 1473 जागेला ह्याच्या आसपास किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणता येईल. का, कारण जवळजवळ ह्याला 3 वर्ष झालेली आहेत आणि जवळजवळ आता मुलांचा अभ्यास, कॉम्पिटिशन लेवल, परीक्षेची समज असेल, मटेरियल अवेलेबिलिटी असेल, या सगळ्यांचा विचार केला तर ह्याच्या एकंदरीत आसपास किंवा ह्याच्यापेक्षा एखादा दुसरा मार्क आपल्याला सध्या परीक्षेमध्ये येणं साहजिक होतं. आपण जास्त कॅटेगरी असतील, आपण कॅटेगरीनुसार एकदा बघू की कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ लागू शकतो. त्यानुसार एकदा आपण एक नजर टाकू. तर बघा, ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी आणि SCBC असेल, ह्या तिन्ही कॅटेगरीसाठी कट ऑफ हा कधीही सारखाच लागत असतो. जास्त काही फरक जाणवत नाही त्यांच्या कट ऑफमध्ये. हां, तर ओपनचा कट ऑफ बघा, ह्या सगळ्या एकंदरीत सगळ्यांचा विचार करून आपण हा कट ऑफ सांगत आहे आणि हा कट ऑफ हा अंदाज आहे. ओपनचा कट ऑफ म्हणजे मला तरी असं वाटते की 49 ते जवळजवळ 52 या रेंजमध्ये लागायला पाहिजे. 49 ते 52च्या रेंजमध्ये हा कट ऑफ लागायला पाहिजे मुलांचा. तसंच सेम ओबीसीमध्ये आणि ओपनमध्ये काही फरक पडत नसतो. तो फरक फक्त मेन्सला जाणवतो. 49 ते 52 सेम SCBCला सुद्धा 49 ते 52 ह्याच रेंजमध्ये कट ऑफ लागायला एक पाहिजे. हा प्रायमरी अंदाज आहे. ह्याच्यापेक्षा 1 मार्क कमी लागला तर चांगलीच गोष्ट आहे. जास्त तर लागणार नाही अशी अपेक्षा आहे, पण कमीच लागावं, जास्त मुलं क्वालिफाय व्हावं मेन्सला. आणि EWSचा कट ऑफ दरवर्षी कमीच लागतोय, ह्या वर्षीही कमीच लागणार आहे. जवळजवळ 3 मार्काचा तरी ह्याच्यामध्ये गॅप पडू शकतो. त्यामुळे 46 ते 49 ह्या रेंजमध्ये EWSचा कट ऑफ लागू शकतो. तेवढंच आपण SCला सुद्धा बोलू शकतो की 46 ते 49 SC कॅटेगरीचा कट ऑफ आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ हा जवळजवळ ह्या 49च्या तुलनेत ST कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप कमी लागणार आहे, ओपनच्या तुलनेत लागू शकतो. त्याच्यामुळे त्याचाही विचार केला तरी आपण जवळजवळ 44 ते 47 हा ST कॅटेगरीचा एक कट ऑफ साधारणतः लागू शकतो. आता मुलींच्या आणि मुलांच्या मार्कामध्ये जास्त फरक राहणार नाही. हाच फरक गट ब लाही खूप कमी होता. तसेच गट क ला सुद्धा हा फरक खूप कमी लागणार आहे किंवा कमी दिसेल आपल्याला. तो किती मार्काचा फरक जाणू शकतो, तर गट ब लाच बघा, मुलांचा 62.5 होता तर मुलींचा 59.5 होता. म्हणजे जवळजवळ हा 3 मार्कांचा फरक होता. तसंच गट क ला सुद्धा हा फरक कदाचित तेवढाच जाणवेल. त्याच्यामुळे 49 आणि 3 मार्काचा जर फरक पकडला तर आपल्याला जवळजवळ 46 ते जवळजवळ 49 ह्या
रेंजमध्ये मुलींचा कट ऑफ लागायला पाहिजे. सेम तसंच मग बाकीच्याही कॅटेगरीचा आपण बघू शकतो की कट ऑफ किती कमी लागेल मुलींचा. तर सेम ह्याच्यामध्येही 3 मार्कांचा जरी आपण फरक पकडला तरी जवळजवळ 43 ते 47 किंवा 46 ह्या रेंजमध्ये मुलींचा इथं कट ऑफ लागेल. सेम तसेच ह्याचाही विचार केला 3 मार्काचा जर फरक पकडला तर 42 ते 45 ह्या रेंजमध्ये, यांचाही 3 मार्काचा जरी फरक काढला तर 41 ते 44 ह्या रेंजमध्ये एक साधारणतः कट ऑफ लागायला पाहिजे. आणि हा एक अंदाज आहे. ह्याच्यामध्ये जागा वाढ नंतर किती जागा वाढतात, अजून मुलांचे स्कोर किती आउट होतात ह्याच्यावरती काही थोडेफार अंदाज चेंजेस होऊ शकतात. पण एकंदरीत ज्या मुलांना जवळजवळ 48+ ज्या मुलांचे मार्क आहेत त्यांनी सर्वांनी मेन्सचा अभ्यास सुरू करायलाच पाहिजे, ह्याच्यामध्ये काहीही वाद नाही. आणि ज्या मुलींना जवळजवळ 45पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सर्व मुलींनी जवळ मेन्सचा अभ्यास सुरू करायलाच पाहिजे. कारण इथंच कट ऑफ तुमचा जरी जागा वाढल्या तरी 48पर्यंत खाली येणार आहे किंवा मुलींचा 45पर्यंत खाली येणार आहे. आणि हा मी एक प्रायमरी आकडा सांगितला आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत नाही असं नाही, पण हा अंदाज एकदम असं वाटतं की ह्याच्यामध्ये लागायला पाहिजे, लागण्याची शक्यता आहे. तरी तुम्हाला मेन्सला अभ्यास करायचा असेल, जरी तुमचं होणार नसेल किंवा तुम्हाला मार्क्स कमी असतील तरी जून आणि जुलै महिना हे 2 महिने तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. नंतर तुम्ही जे काही कंबाईनची मेन्स असेल किंवा राज्यसेवेची कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, परीक्षेच्या अगोदर तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करू शकतात. पण जून आणि जुलै हे 2 महिने असे आहेत की तुम्ही तिथं मेन्सचा अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे एवढे मार्क्स असणारे त्या मुलांनी मेन्सचाच अभ्यास करायला पाहिजे. जरी कट ऑफ मार्केटमध्ये कोणीही कितीही सांगितला तरी तुम्ही जून जुलै या महिन्यामध्ये मेन्सचाच अभ्यास केला पाहिजे. जे मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय तुम्ही जर कव्हर केले तर तुमच्या पेपर 1 जवळजवळ 100 मार्काचा कव्हर होतो. पेपर 2 हा जवळजवळ पूर्वपरीक्षेसारखाच सिलेबस आहे, त्याच्यामुळे तो करायला तुम्हाला जास्त उशीर लागणार नाही. पण ज्या मुलांचे 48+ आणि फिमेलवाल्यांचे 45+ मार्क आहेत त्यांनी मेन्सचा अभ्यास करायलाच पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.